जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या 10-15 वर्षापासून टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात होते, परंतु गेल्या 2-3 वर्षापासून थोडीशी लागवड कमी झालेली आहे. विविध प्रकारचे व्हायरस येत आहेत आणि या व्हायरसवर कुठलाही उपाय मिळत नसल्यामुळे येडगाव परिसरामध्ये टोमॅटोची लागवड कमी झालेली आहे. नाहीतर येडगाव हे टोमॅटोचं आगर म्हणून ओळखलं जात होतं. उन्हाळा प्रचंड आहे, सूर्य अक्षरशः आग ओकतोय. मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा आहे. मजूर मंडळी काम करतायत. टोमॅटोचं बाग बांधणीचं काम चालू आहे. सध्या मातीमोल दराने शेतकऱ्याला टोमॅटो विक्री करावे लागतात. विरांगी या व्हरायटीला 200-250 रुपयाचा बाजारभाव 20 किलोच्या क्रेटला मिळतोय. आज ना उद्या बाजारभाव वाढतील ह्या अपेक्षेने शेतकरी बांधव तळहाताच्या फोडाप्रमाणे टोमॅटोच्या पिकाची काळजी घेत असतो. दादा नमस्कार. नमस्कार. कुठली व्हरायटी? विरांग. कधी लागवड केली? ती 8 फेब्रुवारी. 8 फेब्रुवारी ना. तर सुरू कधी होईल? सुरू एप्रिल एंडिंग पर्यंत. किती क्षेत्र आहे लागवड? हे 1.5 एकर आहे. 30 गुंठ. किती खर्च येतो एकरी? एकरी 60-70 हजार रुपये. जास्त खर्च येतो, 2-3 लाख रुपये येतो. नाही तार दोरी घरचं असल्यावर मग नाही, ते सगळं विकतचं असल्यानंतर मग ते खर्च जास्त आहे. यंदाचा सीझन ही पहिलीच लागवड का याच्या पूर्वी टोमॅटो विक्री केली? नाही याच्या नाही, ही पहिलीच लागवड आहे आता. पावसाळ्यात वगैरे नव्हती का? नाही. सध्या टोमॅटोचे बाजारभाव डाऊन आहेत. वाढण्याची अपेक्षा आहे, वाढतीलच. तुमच्या भागाचे जास्त पैसे हो. सध्या टोमॅटोच्या ह्या फळांना पिकाला कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आहे? हे काय बुरशीनाशक, लाल कोळी, करपा बिरपा, फुलगळ नाही. फुलगळ आहे पण एवढे नाही. काय कुठलं म्हणजे कुठल्या खताचा मात्रा वापरला? याला ते जो 4 गुणे तसे ते 6 प्रकारचं खत होती. 6-7 गुणे वेगवेगळ्या प्रकारचे होते. मजुरांना किती रुपये रोज आहे? मजुरांना 350-400 रुपये. किती वाजता येतात? 10 वाजता. सुट्टी किती वाजता? 5 वाजता. टोमॅटोची शेती परवडते का? नाही परवडत. आता काय करता मग. पूर्वी येळगाव परिसरामध्ये सर्वत्र पाहिलं की टोमॅटोच्या बागा पाहायला मिळायच्या. व्हायरस खूप वाढले, लोकांनी टोमॅटो काढून टाकले. तुमच्यासारखे छोटे छोटे शेतकरी किरकोळ टोमॅटोची लागवड करतात ना. पैसे होतात? पैसे नाही होते एवढे. आतापर्यंत या बागेला खर्च किती आला? तर लाख 1.5 लाख वर गेला असं नाकडे. अजून सुरू व्हायला अवकाश? अजून 1.5 महिना. जे भर उन्हाळ्यामध्येच म्हणजे मे महिन्यामध्ये टोमॅटो सुरू होणार, चालू होणार. ग्रामीण भागामध्ये आपल्या परिसरामध्ये टोमॅटोची शेती अधिक प्रमाणामध्ये घेतली जाते. नारायणगावला टोमॅटोचं मार्केट आहे. टोमॅटोचं मार्केट सुरू झाल्यामुळे लोकांना शाश्वत बाजारपेठ उपलब्ध झाली. कसं पाहता? चांगलं ना. आम्हाला तर काय इथं एवढं खर्च नाही तसं न्यायला. 15 रुपये कॅरेट आहे एका कॅरेटला. शेती किती तुम्हाला? शेती आहे 2.5 एकर. काय बाकी शेतामध्ये काय काय माल आहे? काय नाही, मिरची आहे. कुठली मिरची? ती तलवार म्हणून. ती कधी लागवड केली? ती जानेवारी मध्ये केली होती. त्याला खर्च किती? कलिंगड मिरची धरून ते 1.5-2 लाखापर्यंत गेलं. एवढा खर्च त्याला पण? हो. बाजारभाव काय म्हटलं? कलिंगड होतं ना त्याच्यात. आंतरपीक घेतलं. हो. बाजारभाव काय भेटला? साईडनं कलिंगड फेलय. मिरचीचं चाललंय आता 80-85 पर्यंत जाते किलो. कुठली? ज्वाला? नाही, तलवार म्हणून. म्हणजे लांब मिरची. हो, लांब तिखट. आपण पाहतोय शेतकरी बांधव शेती करत असताना वेगवेगळे प्रयोग करत असतो. ह्या पिकात नाही तर त्या पिकामध्ये 4 पैसे मिळतील अशी अपेक्षा असते. आता या ठिकाणी हे सगळं काम करत असताना म्हणजे बागेमध्ये जास्त गवत येऊ नये म्हणून मल्चिंग पेपरचा वापर केलेला आहे. आता ह्या झाडं खाली पडू नये म्हणून दोरीनं झाड बांधलेलं आहे, तार लावलेली आहे. शेतकरी खूप काबाड कष्ट करून मेहनतीनं ह्या बागा जगवत असतो. मजूर मंडळींना दररोजचा रोज द्यावा लागतो. मजूर मंडळी कामावर येत नाहीत किंवा आले तर
मालकाला गाड्याचं गडी व्हावं लागतं, तेव्हा कुठे ही सगळी मंडळी काम करत असतात. एवढ्या कमी पगारामध्ये यांचं देखील उदरनिर्वाह होत नाही. परंतु शेतकऱ्याच्या पदरात 4 पैसे जर आले तरच या लोकांना अधिक 4 पैसे मिळू शकतात. आपल्यासोबत ही मजूर मंडळी आहेत. ताई नमस्कार. काय मराठी का हिंदी? मराठी. कुठलं गाव? पिंपळवंडीतून मळ्यात काकडपटात राहतो. अच्छा, तुम्ही सगळं तिकडनं आले? हा, तिकडून आलो. कोण आहे तुमचं कॅप्टन, गँग प्रमुख? सविता काकडे. किती वर्ष शेतीचं काम करता? आम्हाला मग 40 वर्ष झाले शेती काम करतोय. 40 वर्ष? हा, 40 वर्ष झाले शेती काम करतोय. सुरुवातीला रोज किती होता? 7 रुपये. आता 700 रुपये झाला. हा, महागाई पण तेवढीच वाढली. 700 काय 350 रुपये येतात. आता 350. 400 रुपये. जोडीला तर आहे ना? हा, जोडीला आहे ना. काय परवडतं का हो एवढं कमी रोजामध्ये? आता नाही परवडत, पण आता करायचं. दिवसभर घाम गाळायचा, हा. सूर्य आग ओकतोय, शेतकऱ्याला 4 पैसे मिळत नाही. तेच ना. सोनवण्यांच्या गावचे का आमदार साहेबांचे? हा हा, आमदार सोनवण्याच्याच गावचे. काय बिबटे आहेत का? संपले बिबटे? आहेत अजून. बिबट्याचा काय बंदोबस्त होईना? नाही. काय आमदार साहेबांकडे काय मागणी? आता काय बिबट्याचा बंदोबस्त करा. हा, मग सांगितलंच आहे ना, बिबट्याचा बंदोबस्त करा म्हणून. आम्हाला रात्रीचं पाणी बिणी भरायला लागतं, हे करायला लागतं. ते मागच्या वेळेला निवडणुकीच्या आधी म्हणाले होते, एक तर बिबट्या राहील नाही तर मी राहील, बिबट मुक्त तालुका केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आमदार होऊन 1 वर्ष झाले, बिबट मुक्त तालुका काय होत नाही. व्हायला पाहिजे. ताई तुम्ही कुठले? ते लांबचे. अच्छा, लांबचे. यांचे घ्या मला कोण? लाल टोपी हो, लाल टोपीवाले इकडे या. ताई अशी त्यांना बोलताय ते बोलतात तसंच बोलायचं. काय बोलायचं? तुमचं गाव कुठलं? मला गाव तर सांगा ना. पुढे या. कोण कोण असतं घरी? घरी सासरे बरं. आणि 2 मुली. मुली कितवीला आहेत? एक मुलगी 9वीला आहे आणि एक 6वीला आहे. आता ह्या कमी रोजामध्ये परवडतं का हो? नाही परवडत, पण आता काय करणार, पोटासाठी काम करावंच लागतं ना. किती वर्षापासून काम करता? मी जवळजवळ 20-21 वर्ष झालं असं काम करते. दररोज म्हणजे हातावर पोट? हो. काही शेती वगैरे नाही? शेती आहे, पण ती थोडी. मिस्टर नाहीत? नाही, मिस्टर वारले ती माझे. वारू नाही आता या महिन्यात 4 वर्ष होती ना, 5 लागली. माहेर कुठलं? कांदळी वाडगाव गुंजाळांची. अच्छा, ह्या परिसरामध्ये. मावशी तुमचे मिस्टर काय करतात? वारले. अच्छा, तुमचे पण वारले. आपण पाहतो गोरगरिबाला कोणाचा आधार नाही, शेती केल्याशिवाय पर्याय नाही. आणि हे हातावर पोट असलेले हे मजूर मंडळी 200, 250, 400 रुपये रोजामध्ये दिवसभर काम करतात. आपल्यासोबत मालकीनबाई, जरा त्यांच्याशी बोलूया. ताई तुम्ही एक महिला आहे. नाही, आता मालकीनबाई मागे गेले नाही का? सॉरी ताई, तुम्ही कुठले? पिंपळवंडी. किती रुपये रोज? 350. 350 रुपये रोज. सकाळी किती वाजता येतात? सकाळी 10 ते 5. तुम्ही किती वर्ष हे काम करता? 18 वर्ष झाले हे काम चालू आहे आमचं, शेती काम. म्हणजे दररोज शेतकऱ्याच्या बांधावर, आज याच्या बांधावर तर उद्या त्याच्या बांधावर? नाही, घरचं शेती बघून दुसऱ्याच्या बांधावर जातो आम्ही. बरोबर. घरी कोण कोण असतं ताई? घरी मिस्टर, सासू, सासरे, मुले. मिस्टर काय करतात? शेती. मुलं शाळेला कितवीला आहेत? एक 8वीला आहे, एक 6वीला आहे. तुम्हाला एखादा उखाणा येतो का? माहिती आहे उखाणा कशाला म्हणतात? हो. घ्या ना एखादं नाव. पूर्वेला उगवला सूर्य, पश्चिमेला पडले ऊन, मी आहे शिंदे घराण्याची सून. आपण पाहतोय ताईनं शिंदे घराण्याचे सून, पण पतिराजांचं नाव नाही सांगितलं. प्रमोद शिंदे. प्रमोदरावांचे शिंदेचे घरातले सून. मावशी तुम्हाला एखादं जात्यावरचं गाणं, हळदीचं गाणं काही येतं का? नाही, काय करा, काहीच येत नाही. आपण जात्यावर दळतो तेव्हा आपण गाणी पूर्वी म्हणायचो बघा. आमची आई पण म्हणायची. पूर्वीच्या सासवा खूप कडक होत्या, मला पहाटे उठायला लागायचं. आता सुनबाईला पाणी तापून द्यावं लागतं सासूबाईंना. बाई पाणी तापून ठेवलं, आंघोळ कर अशी म्हणायची पाळी आली. जमाना बदलला. काय येतं एखादं जात्यावरचं गाणं? एखादं कडवं? आजी तुम्हाला येतं का आजी? बघा काय आठवतं का? सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, होया गाऊ कौतुके रे बा विठ्ठला, होया गाऊ कौतुके रे बा विठ्ठला. संध्याकाळी सुट्टी किती वाजता? 5:30 वाजता. घरी गेल्यावर दिवसभर दमता, स्वयंपाक करायचं, जेवायचं, पुन्हा सकाळी उठायचं, परत कामावर यायचं. असं त्रास होत नाही का?
होतो त्रास, पण आता काय जे करावं लागतं ते लागतच ना करायला. पोटासाठी केलं पोटासाठी केलं पाहिजे. टीसभर पोटासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी ह्या मंडळींना आज याच्या बांधावर तर उद्या त्याच्या बांधावर जावं लागतं. जगाचा पोशिंदा सध्या खूप अडचणीमध्ये आहे आणि ही मजूर मंडळी सुद्धा हल्ली मिळत नाही. मी मगाशी म्हणालो की मजूर मंडळींना सुद्धा, शेतकऱ्यांना त्यांना काम सांगताना त्यांचं म्हणजे जे कामाला मजूर आहे ते मजुरांचं मजूर मालकाला भाव लागतं, तेव्हा ही सगळी मंडळी काम करतात. चला लवकर उरका, जेवणाची वेळ संपत आली, असं जर म्हणावं लागलं तर दुसऱ्या वेळेला ते कामावर येणार नाही. ते म्हणतात हा मालक फारच कडक आहे, इकडे यायला नको. असो, शेवटी ही सगळी मंडळी आहेत, म्हणून शेतकऱ्याचं पण शेतातली पिकं काढता येतात. जगाचा पोशिंदा सध्या खूप अडचणीमध्ये आहे. ज्या येडगावच्या आपण शेतामध्ये आहोत, ह्या टोमॅटो मे महिन्यामध्ये सुरू होणार आहेत. या टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळो आणि या शेतकऱ्याच्या टोमॅटोचे खूप पैसे हो, अशी येडेश्वर चरणी प्रार्थना. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, येडगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.